नगरला बघा आता एक गुडघ्याचं दुखतं जरा दाखवायला म्हणून त्याच्या ओळखीचा डॉक्टर आहे आणि माझ्या पण आहे, पण त्याकरता आम्ही चाललो आहे पहा आता दवाखान्यात. हे शिरूर एस टी स्टँडला आलो आहे पहा इथं. आणि आता केडगाव म्हणून एक आयडियाला केडगाव म्हणून तिथं दवाखान्यात. त्या दवाखान्याचं नाव काय आहे? आवटी. आवटी गाव. आता आम्ही नगरच्या गाडीत बसलो पहा. आता गाडी निघाली केडगाव. छत्रपती संभाजीनगर पुण्याहून आलेली गाडी आहे. चल हा द्या ना नंबर ना, तिथे गेला लावू फोन. बघा सुंदर असा गुळाचा चहा मिळाला पहा इथं. एस टी नाश्ता चहा पाण्यासाठी. हे पहा इथं एस ट्या थांबतात बघा इथं. तर नाही इथं मग पुढचं एक हा स्टॉप आहे, त्या स्टॉपला एक जोडीदार होते माझे दळवी म्हणून, त्यांची भेट घ्यायची, पण ती गाडी ह्या स्टॉपला थांबते गाडी. हे पहा इथं आम्ही आता केडगावला आलो पहा. इथंच आवटी म्हणून दवाखाना आहे बघा. तर या दवाखान्यात आता जायचं. केडगावचा राजाराम आवटी सर यांचा दवाखाना आहे पाहिजे. तर इथं आम्हाला त्यांनी आमच्या शिबिरमध्ये त्यांनी सांगितलं होतं तुमच्या पायावर गुडघ्यावर उपचार करतो तुम्ही इथं या एक दिवस. तर आता आम्ही आज आलो आहे पहा इथं. तर सर आतमध्ये पेशंट चालू आहेत. नंबर आहे का? 72 आहे का शेवटी? हा येतो शेवटी ना. हा 24. म्हणजे हे बहुतेक राळेगणचेच असते पाहिजे. हा नमस्ते. बरं आम्हाला काय मी अडचण नाही आली. बरोबर इथं होतं सांगितलं म्हणजे आम्ही समोरच आहे म्हणले. आलो व्यवस्थित, काय अडचण नाही. हे अहिल्यानगर केडगाव. तर इथं बघा एक म्हणजे दवाखान्याचं नाव काय म्हणले? हा साई हेल्थ केअर म्हणून आहे. तर आमची भेट याला झाली होती शहाजापूर डोंगरावरती. तर तिथं त्यांनी बरेचसे असे गुडघ्यावरचे मणक्यावरचे असे पेशंटला त्यांनी बघा त्यांनी सांगितलं, तपासणी केली आणि ते म्हणले भाऊ कधी तुम्ही आता अवश्य आमच्या केडगाव हेल्थ केअर सेंटरला भेट द्या. तर आज आम्ही इथं आलो आहे पहा. नमस्ते सर. नमस्कार. सर हां नाव आवटी राजाराम तुकाराम, मुक्काम पोस्ट पारनेर, जिल्हा अहमदनगर. पारनेरमध्ये मी गेल्या 2 वर्षे OPD चालवली. तिथं चांगला, पण मला पेशंट जास्त नगरचे असल्यामुळं मी नगरकरांना जवळ होण्यासाठी मी इथे केडगावमध्ये OPD चालू केली. त्याच्यानंतर मी आता संत तुकाराम महाराजांचा सप्ताह होता, तिथं 2 दिवस मी माझी फ्री सेवा दिली. दिव्यांगांचा कार्यक्रम होता शांतापूर डोंगरावरती, तिथून फोन आला. तिथं गेल्याच्यानंतर यांनी प्रॅक्टिकल बघितलं का पेशंटला काय केल्याच्यानंतर काय होतं. त्याच्यानंतर हे पेशंट शिरूर तालुक्यातून आंबळे या गावी एक तर 2 ते 4 पेशंट माझ्याकडे आत्ता माझी भेट घेण्यासाठी आलेले आहे. बहुतेक आजार हा कशामुळे होतो? आजाराच्या मुळाशी कोणी जातच नाही. आपण काय खाल्लं पाहिजे, कधी खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे हेच आपल्याला कळलं नाही. 90% लोक आता बेकरी प्रॉडक्ट किंवा पॅकिंगच्या पदार्थानुसार लोकांना वाटतं पॅकिंग म्हणजे हे प्रोसेसिंग करताना त्याच्यात केमिकलचा वापर केला जातो. हे सर्वसामान्य जनतेला अजून काही माहीत नाही आहे. केमिकलमुळे तुम्हाला कॅन्सरसारख्या अशा अनेक रोगांना बळी पडावं लागते. हजारो पेशंट कॅन्सर दोषी होऊ राहिले. तुम्ही जर आता पंजाब राज्य जर घेतलं तर पंजाब राज्यात साऱ्यात भारतात धष्टपुष्ट राज्य म्हणलं, ताकदवान राज्य म्हटलं तर पंजाब मानलं जातं. पण पंजाब टू दिल्ली एक कॅन्सर ट्रेन चालू आहे. मग एवढे लोक कॅन्सर बाधित पंजाबमध्ये झाले. तर मग आपल्या इकडं महाराष्ट्रात त्याची
लागायला वेळ लागणार नाही. आता पंजाबमध्ये तुम्ही म्हणता एवढे पेशंट का झाले, तर पंजाबमध्ये एवढे पेशंट व्हायचं कारण एकच का तिथं गव्हाला जो फर्टिलायझर केमिकल खतं वापरले जातात ते गहू लोकांनी त्याचंच अन्नधान्य खाल्ल्यामुळं त्या लोकांना ताबडतोब कॅन्सर हा जोमला गेला. आणि इकडं पण यायला टाइम लागणार नाही. तर लोकांनी फक्त काय खाल्लं पाहिजे, कसं खायला पाहिजे आणि कधी खायला पाहिजे याच्याकडे जर दुर्लक्ष केलं, कधी काही खाल्लं, कोणता पदार्थ कधी खाल्ला, तर लोकांना कधी कोणता आजार होईल हे सांगू शकत नाही. सध्या जमाना सारा बाहेरच्या खाण्याची. समजा तुम्ही जरी बाबा आहे, तुम्ही जर गावात चालले तर सहज सांगतात बाबा येताना 2 वडे पाव आणा. पण सध्या जे तेल उकळते तेल हे तेलच नाही. 1 किलो तेल शेंगदाणा तेल करण्यासाठी तुम्हाला किती तेल 1 किलो शेंगदाणा तेल बनवण्यासाठी तुम्हाला 3 किलो शेंगदाणे लागतात. तर शेंगदाण्याचाच बाजार तुमचा 450 रुपये होतोय, तर तुम्हाला 1 किलो तेल भेटेल कसं? पण तेच तेल तुम्ही 6-6 महिने त्याच कढईत उकळत असतं, खराब झालेलं केमिकल दूषित तेल, आणि त्याचेच वडेपाव तुम्ही नातवांना खाऊ घालता आणि 6-6 महिन्याला त्यांना हृदयासारखे पेशी कमी झाल्या, पोटाचे विकार, अशा विकारांना बळी पडतात. तुम्ही डॉक्टरची घरं भरून राहिलेली. त्यामुळे तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला काय खाल्लं पाहिजे, खाण्यावर नियंत्रण. खाण्यावर नियंत्रण केलं तरच तुम्ही बदलू शकता. अन्यथा तुम्ही कोणत्याही आजारला बळी. आता आजार गुडघा दुखतो, गुडघा का दुखतो? कंबर दुखती, कंबर का दुखती? तू काय खाल्लं होतं आजच्या दिवशी? तुझ्या शरीरात ज्या वेळी डायजेशन क्लिअर होणार नाही त्या वेळेस तुला चमक निघणार म्हणजे निघणार. ज्या वेळेस पित्त आणि गॅसची टक्कर झाली आपल्या शरीरात वात नावाचा वायू तयार होतो आणि तो वायूला पोकळी जागेच्या ठिकाणी जाऊन जिथं पोकळी जागा भेटल त्या ठिकाणी वायू जातो आणि त्या ठिकाणी तुला चमका निघायला लागतं. तू जर आदल्या रात्री भजे नसते खाल्ले झोपताना, तू जर बेसनाची पोळी नसते खाल्ली तर हा प्रकार तुला झाला नसता. कारण बेसन भजे हे साऱ्यात जास्त वात तयार करतात आणि असा जर पदार्थ खाण्यात आला वारंवार तर तुम्हाला त्या गोष्टी होत राहतात. त्याच्यानंतर हे कायम जर तेच सेवन करीत राहिले, आहार तोच राहिला तर तुम्हाला वातासारखे भयानक म्हणजे ब्लड वात, आमवात अशी ह्या आजारांना तुम्हाला बळी पडतात. ॲलोपॅथिक डॉक्टर ह्या गोष्टी काही सांगत नाही. त्याच्यामुळं ह्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागतं. लाखोनी हॉस्पिटलमध्ये पैसा खर्च करावा लागतो. रामकृष्ण. नाही, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणले की तुमचं ते जे शरीरात चॉकअप आपलं गुडघा दुखणे, वात होणे, तर सगळे आयुर्वेदिक औषधं म्हणजे सगळे आयुर्वेदिक घरगुती औषधे. समजा तुम्हाला मांडीला कुठं गोळी आली, गोळा आलाय, तिथं तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टर गेले तर डॉक्टर लगेच म्हणतो ऑपरेशन करावं लागेल. कारण त्या ऑपरेशन मधून त्याला 5-50-60 हजार रुपये भेटत असतात. पण त्याच गोळीला जर तुम्ही गोळीला 3 दिवस जर रुईचं बांधलं गरम करून तर तुमची कसली गाठ असू ती शरीराची नाही शिवून जाते. बरोबर. म्हणजे आयुर्वेदिक उपचार घेणे सगळ्यात घरगुती. आघाडा झाड आहे, प्रत्येकाच्या बांधव आहे, त्याचं महत्व माहित नाही. आघाडाच्या काडीने जर तुम्ही जेव्हा सीजन मध्ये तुम्ही दात घासले तर वर्षभर दाढीचा आजार झाला तर मला येऊन भेटा. बरोबर आहे. आघाडाचा पाला, आघाड्याचा नाही आघाडीची काडी. त्याच्यानंतर आघाड्याचा पाला तुम्हाला नागिन झाली, नागिनीला आघाड्याचा रस लावा, आघाड्याच्या पायाचा रस काढून लेप द्या. 12 घंटेच्या नाग जर नाही थांबली तर मी इथं बसलेलो आहे. नाही, बरोबर आहे. म्हणजे असे जे घरगुती उपचार आहेत. समजा कोणाला कप झालाय, कप झाला, छाती जाम झाली, अशा पेशंटनी जर गुळाचा खडा, 2 चमचे जिरे, अद्रक किसून जर त्याचा 1 ग्लास भर काढा, 1 ग्लास भर पाणी घ्यायचं, त्याचं कप भर उकळून करायचं. कप भर जर 2 टाइम घेतलं तर छातीला कप लगेच मोकळा होऊन जातो. बरोबर. म्हणजे घरगुती लोकांनी असं शक्यतो बाहेर इकडे जर जाण्यापेक्षा घरगुती उपचार करून निम्मे आजार बरे होतात. निम्मे आजार तुम्ही जुने आजारच विसरले ना. समजा जुन्या काळात जर तुम्हाला थंडी ताप वाढली, थंडी वाजून तुमची आई आजोबा काय करायचे? गुडघ्याचं माडगं करायचे. आज का नाही करीत तुम्ही? काढा करून द्यायचे, गुडघ्याचं माडगं, गुडघ्याचं माडगं झोपायचं. आम्हाला म्हणजे तुमची थंडी ताप गायब व्हायचं. आमची आई करायची. तर आज तेच पेशंट जर तुम्ही ॲलोपॅथिक मध्ये गेले तर पहिले तिचे ब्लड चेकअप होतो, त्याला तुम्हाला 3,500 ते 4,000 रुपये लागतात. आणि ते डॉक्टर त्याला 8-8 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. 9-10 हजार, 10-12 हजार किंवा तुमचं किरकोळ यांनी बरं होणार पेशंट असतं. पण ते नाक पैसे जातात. अनुभव नसल्यामुळे अशा पेशंटला वाचवायचं असेल तर हे सर म्हणले की तुमच्या गावात सुद्धा आम्ही असं एक फ्री 2 दिवस आपलं
मग हे ठेवू, शिबिर ठेवू, लोकांना प्रत्येकाची माहिती देऊ असं ते म्हणले. पण ते आता संपूर्ण चर्चा करून त्यांचं 2 दिवस शिबिर आम्ही ठेवणार आहे बा. तर मग ते आणखीन लोकांना याची माहिती होईल. आता ठीक. 90% नाहक होणारा खर्च वाचन लोक. हा, नाहक होणारा लोकांचा खर्च वाचल. आणि त्यांचं म्हणजे गोळ्या हे त्यांचं म्हणजे बंद करायचं हे त्यांचं म्हणजे नियोजन आहे, म्हणजे हे त्यांचं ध्येय धोरण आहे. नाही आता आम्ही जे शिकलोय, माझं शिक्षण दिल्लीमध्ये झालेलं आहे, याला न्यूरोथेरपी म्हणतात. हे महाराष्ट्रात अजून ओपनच नाही झालेले, कुठं ठरक ठिकाणीच आहे. महाराष्ट्रात जास्त न्यूरोथेरपी नाही, फिजिओथेरपी आहे, न्यूरोथेरपी नाही. आमचं सारं न्यूरोथेरपी म्हणजे नसनच्याव काम चालतं, नसनच्याव न्यूरोथेरपी. आणि ॲक्युप्रेशर थेरपीचा अभ्यास झालेला आहे माझा, न्यूरोथेरपीचा आहे, फिजिओथेरपीचा आहे. मी सारे गेली 32 वर्ष या कामात असल्यामुळे अनुभव मोठा आहे माझा. अनुभव मोठा आहे, बरोबर आहे. शिक्षणापेक्षा अनुभव मोठा आहे. धन्यवाद सर. रामकृष्ण हरी. साई हेल्थ केअर केडगाव, अंबिका हॉटेल समोर. मोबाईल नंबर 9822 05 9847. काका कुठून आलेत आपण? मी आता शिरूर तालुका आंबे या गावावरून आलोय पहा. तर यांची आमची भेट झाली होती शहाजापूर डोंगरावरती. तर त्यांना असंच त्यांनी विचार, ते म्हणजे शिबिरासाठीच ते आले होते म्हणजे हे करण्यासाठी, सेवा करण्यासाठी. तर त्यांना मी सांगितलं माझा परिणाम माझा 2 महिने गुडघा दुखतोय. तर म्हणले त्यांनी जरा थोडं तिथं चेकिंग केलं. चेकिंग केल्यानंतर म्हणले तुम्ही माझ्याकडे 1 दिवस या तिथं, ते आपण तुमची चॉकअप झाली ते आपण ते करून व्यवस्थित करून देऊ, आणि ते पण बिगर गोळ्या औषधाचं असं त्यांनी सांगितलं. पण दुसऱ्या आमच्या मनोताई जड पण त्या पण आमच्या बरोबर तिथं होत्या. तर त्यांना पण सांगितलं की तुम्ही या तिथं तुमचं पण गुडघ्याचं हे ते सगळं व्यवस्थित करून देऊ बिना औषध गोळीचं. तर ठीक आहे. तर आम्ही यायचं म्हणलं तर बघा आज आम्हाला इथं येण्याचा योग आला. इथं आल्यानंतर आम्हाला त्यांनी चेकिंग केलं, संपूर्ण सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि आम्हाला जवळजवळ इथं आता 50% इथं आम्हाला आता फरक पडला बघा, म्हणजे पहिल्याच दिवशी. तर आता अजून एक 8 दिवस यायचे, म्हणजे गॅप 2-2 दिवस गॅपनी यायचे परत. तर आल्यानंतर आता बघू. पण आता आज आम्हाला पहिल्या दिवसाच आम्हाला 50% फरक पडलाय, म्हणजे काहीतरी 100% म्हणजे या आमचा म्हणजे व्यवस्थित आम्हाला जाणवलं. ते केमिकलचे म्हणजे गोळ्या वगैरे खाण्यापेक्षा हे बरं वाटतं. हे बरं वाटतं. आता मी परिक्रमाला असताना मी 4000च्या गोळ्या डॉक्टरांनी मला दिल्या. मी फक्त 4च दिवस गोळ्या खाल्ल्या. कारण काही सकाळी गोळी खाल्ली की संध्याकाळी बरं वाटायचं, सकाळी उठले की परत चालू. तर मागून मी त्या गोळ्या खाण्याचं बंद केलं. तर मला आता आरामच करायचा, पण त्या गोळ्या जास्त खायच्या नाही, शरीराला आणखी इफेक्ट होईल. त्यामुळे गोळ्या बंद केल्या. तर सरांना म्हणलं भाऊ गोळ्या जर असेल तर आपल्याला त्या गोळ्यासाठी नाही. तर हे म्हणले आयुर्वेदिक गोळ्या ना काही नाही, तुमचं घरगुती औषध झाडपालचं औषध तुम्ही ठीक होऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे आज आम्ही इथं केडगाव इथं आज आलो. या ताईंना काय व्हायचं मी तू सांग. बोट अशी मूठ मारपण होती, म्हणजे बघा एका दिवसात एवढा फरक जाणवला. नाही खरंच ना, अशी वेळेची भरपूर माणसं आहेत बघा, पण ते काय नुसते गोळ्या औषधं खाऊन तात्पुरती बरे होतात. आता ह्या पण म्हणून काय व्हायचं, मला तर माझे मनका दुखत होता, गुडघे पूर्ण असे गोळे यायचे त्याला. आणि त्याच्यात यांनी ते मालिश बिलिश सगळं केलं. मला तर 50% शरीर मोकळं झालं, मोकळं झालं, गोडून धरल्यासारखं फार बाणेपर्यंत व्हायचं. तुम्हाला मेडिसिन दिलं काय, गोळी औषध दिलंय काय? लगेच लगेच नाही. तुमचं काय प्रयोग होतं? माझं पाय दुखत होतं, हात गोळं दुखत होते, आता पाठण दुखत होती, ते पण बरं झालं जरा. पहिल्याच व्हिजिट मध्ये नाव सांगा ना. पहिल्याच व्हिजिट मध्ये वहिनी दिले पुस्तक. त्या ताईंचं म्हणून ताई सुखदेव तुम्हाला. आम्ही 4ही व्यक्ती आंबळ्याचे. ही उषा संजय बेंद्रे, मी संजय बबनराव बेंद्रे, ह्या आमच्या मंडळी आहेत. ते आता माझ्यामुळे यांना योग आला इथे येण्याचा. कारण हे आज 2 वर्ष झाले गुडघा 2 वर्ष सुईची दुखतोय उठताना, पण ते आज साडा म्हणलं जायचं म्हणलं हे येत नव्हते. बरेच म्हणून आपण जाऊ तर काय बांधकडे काय नाही तर आल्यावर ती म्हण आहे ना, ते माझ्या बाबतीत मला तेच वाटतंय आता. नाही तर पाटण दुखती करू का खायची मला खूप भीती वाटते. मी गोळ्या खात नाही.